श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला संदेश. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यामध्ये सगळं दुःख नाहीसे हो आणि तुमच्या घरात सुख संपत्तीची भरभराट हो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर. आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलंसुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात. श्री स्वामी समर्थ. देताना समाधान, घेताना जाणीव असली की नात्यात माणुसकी निर्माण होते. काय चुकले हे शोधणारे पुढे जातात, कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. त्रासात प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, राग असूनही शांत हेच आयुष्याचे खरे व्यवस्थापन आहे. खोट्यांच्या पंक्तीला बसण्यापेक्षा खऱ्याच्या संगतीला उपाशी बसलेलं कधीही चांगलं. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. श्री स्वामी समर्थ. कर्माचा पत्ता कधीच चुकत नाही. मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ असतं. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण करून तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की तुला फुलाप्रमाणे भासतील. खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले कधीही चांगले असतात. श्री स्वामी समर्थ. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले खूप छान उत्तर आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण ते तर अपयशाची लोकांची चेष्टा आणि यशस्वी लोकांचा रागच करत असतात. सोडून द्यायला शिका. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला, अरे किती त्रास करून घ्यायचा, कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. लोकांना काही म्हणू दे, म्हणू दे की तू वेडा आहेस, म्हणू दे. आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की आपण खरंच जगतो. पण तुझं वेडपण हे जगासाठी आहे. लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा तू बोलशील तेव्हा तेव्हा ते सत्य असेल आणि सत्याचं पालन केले तर आपल्या बोलण्यातच दिव्यता दिसते. प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे आपल्या हातात निश्चित नाही, पण प्रत्येकबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. प्रश्न कुठलाही असो तो कधीच एकटा येत नाही, तो उत्तराला बरोबर घेऊनच येतो, मात्र ते ओळखायचे तारतम्य असावे लागते. श्री स्वामी समर्थ. पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते. म्हणून संगत चांगल्याचीच करा. आपल्या खांद्याला आव्हान पेलण्याची सवय करा. मनाच्या गाभाऱ्यात सदा तुमचा वास असू द्या. अखेरच्या श्वासातही स्वामी महाराज तुमचेच नाम असू द्या. हा लोकांना काही म्हणू दे, लोकांचं जास्त मनावर घ्यायचं नसतं. स्वामी म्हणतात, खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, प्रेम देते. चूक ही खरं तर एकदाच होत असते. ती वारंवार होत राहिली तर ती चूक राहत नाही, ती सवय बनते. सुखाच्या शोधात अंत नसतो, म्हणून माणसं कधीही शांत नसतात. मौनात फार ताकद असते. एकतर सगळं माहिती असते किंवा काहीच माहिती नसते, पण विचारानेच समोरच्याला घाम फुटतो. मौन बाळगायला शिका. माझं चुकलं हे शब्द समोरच्याला काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी अंगी फार मोठं समर्थ असावं लागतं. एकटा सुईचा स्वभाव टोचणारा असतो, पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो. कोणत्याही गोष्टीमागे एवढेही पळू नका की पायाऐवजी मन थकेल. ज्यांना
मीपणाचा वारं लागतं ती त्यांच्यासाठी दवा आणि दुवा दोन्ही काम करत नाही. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे तुझ्यासोबती. जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठी माझे स्वामी उभे आहेत. विचारांचा पाया भक्कम असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे राहतात. जे तुमच्या मनात आहे तेच उद्या तुमच्या नशिबात पण असेल. फक्त एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. दिखाव्याची भक्ती नको देवा, माझं नामस्मरण तुझे इतकीच माझी ऐपत. गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता, करावी मी व्यर्थ तोची एक समर्थ, श्री स्वामी समर्थ. भविष्यात गणित विजयाने सोडवायचं असेल तर स्वतःच्या स्वप्नांसाठी एखादी रात्र जागून बघा. बाळा, तू काळजी करू नकोस. कोणीही तुझ्यावर किती आरोप करू दे, कितीही तुला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू दे, पण आम्ही जाणतो तुम्ही कसे आहात. आज त्याचा दिवस आहे, पण तुम्ही काळजी करू नका, तुझाही दिवस नक्की येणार. सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर धावतो, पण सुखात आयुष्य कसे जगायचे हेच विसरतो. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. सुखाच्या शोधाचा अंत नसतो, म्हणूनच माणसं कधीही शांत नसतात. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. माणसाची ओळख त्याचे विचार, वर्तन आणि संस्कारामधून होते. महागडे कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात. बोले तेसा चाले त्यांची वंदावी पाऊले. कोणीतरी विचारले, या जगात तुझी असे स्वतःचे कोण आहे? मी हसून सांगितले, माझे स्वामी. काय चुकले हे शोधणारे पुढे जातात, कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात. आपले स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाचे येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, काही लोकांकडून तर काही लोकांकडून खूप आनंद मिळतो. कोणी माझं वाईट करते हे त्याचं कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हे माझं कर्म. विश्वास एवढा ठेवा की जेव्हा तुम्ही शांत व्हाल तेव्हा उत्तर स्वामी देतील. चांगल्या लोकांची देव परीक्षा खूप घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत. जिद्दीने सांग स्वतःला, मी काट्याने वेढलेले गुलाब आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख मलाच माहिती आहे आणि ते दूर करणं माझं कर्तव्य आहे. एकटं राहणं, स्वतःसोबत एक वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं असतं. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग आपोआप सापडतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.